3000 विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे। हे 3000 मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रियेत लातूर जिल्हाधिकारी आणि लातूर महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त मुख्य अधिकारी हे खूप ढिलाई आहे त्या प्रकरणात। त्याचबरोबर 476 लोक हे असे आहे की ज्यांच्याकडे काही पुरावे नाही, त्यांनी फक्त आधार कार्ड दिलं आणि त्या आधारावर त्यांना जन्म प्रमाणपत्र म्हणजे नागरिकत्व दिलं। हे लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं, पोलिसांनी पत्र लिहिलं, पण त्या 476 लोकांवर अजूनपर्यंत काही कारवाई केली नाही। याबद्दल लातूर जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मी मुख्य सचिवांकडे केली आहे। आज पण मी लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बहिष्कार घातला आहे, कारण की 476 लोकांना फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र भारतीय नागरिकत्व देताच येत नाही आणि त्याच्या विरोधात लातूर शिवाजीनगर पोलीस स्टेशननी काहीही कारवाई केली नाही। म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास काढून घ्या ही मागणी केली आहे। पोलीस अधीक्षकांची आता तुमची भेट झाली, त्यामुळे काय चर्चा? पोलीस अधीक्षक नवीन आले आहेत, त्यांना सगळे पुरावे दिले आहेत आणि ते पण आश्चर्यचकित झाले आहेत। त्यांनी सांगितलं आहे आम्ही हे फास्ट ट्रॅकवर इन्व्हेस्टिगेशन करूया। काय स्थिती आहे मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांना तुम्ही भेटी देताय? एकंदर महाराष्ट्रात 42 हे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। ते 42,000 पैकी 41,300 हे मुस्लिम समाजाच्या अशा लोकांचा आहे की त्यांचा जन्म इथे झाल्याचा काही पुरावाच नाही आहे। म्हणून पहिल्या टप्प्यात ते रद्द करायचे, त्यांना दिलेलं प्रमाणपत्र परत घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला जाणार, तुझा इथे जन्म झाला आहे त्याचा पुरावा नाही आहे तर मग तू इथे कसं राहू शकणार? दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना 7व्या रांगेत बसवल्याचं फोटो जे आहेत ते समोर आलेले आहेत, कसं पाहता याच्याकडे? हे पण मला कधी कधी असं वाटते की आपण मीडियानी आणि आमच्यासारखा पोलीस स्टेशननी उद्धव ठाकरेची लाचारी समजून घ्यायला हवं। लाचार आहे, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी आपल्या वडिलांची संस्कृती गहाण ठेवली, आता 20 वर्षानंतर दोस्ती करायला निघाले आहेत, तर त्यांचं सेनेचं अस्तित्व त्याचा पुढे प्रश्नचिन्ह आहे। म्हणून त्यांची केविलवाणी परिस्थितीची लाचारीची अधिक मजाक आपण करू नये। राहुल गांधी सांगतात 1 कोटी ते 80 लाखापर्यंत महाराष्ट्रात बोगस मतदान झालं। आता असं आहे की एका बाजूला उद्धव ठाकरे 7व्या रांगेत बसतात आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी रोज नवीन स्टंटबाज करून त्याला मुख्य निवडणूक आयोगाने आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टाने 3दा राहुल गांधीला सांगितलं आप कैसे देशभक्त हो। म्हणून स्वतःची उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी रोज उठून एक नवीन स्टंट करायचं। संजय राऊत बहुतेक त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलेली दिसत आहे। एकत्र आल्यास काही फरक पडेल? आता कसं आहे, कुणाला 2 मतं मिळाली आहे, कोणाला 2.25, ठीक आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा।